नमस्कार, रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. प्रेक्षको, तुम्ही मुंबईला आलात तर सर्वात आधी काय पाहता? गेटवे ऑफ इंडिया, मरीन लाईन्स, बँड स्टँड, वरळी सीलिंग किंवा मायानगरी. मुंबईतल्या पर्यटकांचे हे आवडते स्पॉट्स. पण आता मुंबईत एक वेगळं टुरिझम सुरू झालेलं आहे. गार्बेज टुरिझम, कचरा टुरिझम. देवनारच्या कचरा डम्पिंग ग्राउंडवर तुमचं आरोग्य आणि फुफ्फुसं बर्बाद करून घ्यायची असतील तर इथं नक्की या. इथं कचऱ्याला लागलेल्या आगीचा धूर आहे, तसाच भ्रष्टाचाराचाही धूर आहे. गेल्या काही दिवसात सर्वच राजकीय पक्षांचे नेते या गार्बेज टुरिझमकडे वळले. तिथल्या धोरात खोकत ते घोषणा देत आहेत, कॅमेऱ्यासमोर बाईट देत आहेत, उपोषणाला बसतायत, भ्रष्टाचाराचा आरोपांचा धुराळा उडवत आहेत. आपल्या बेलगाम वक्तव्यांच्या साहाय्यानं हवेत कार्बन डायऑक्साईड सोडतायत. या देवनार डम्पिंग ग्राउंडच्या 300 एकर परिसरात एवढी अस्वच्छता आणि कचऱ्याचे डोंगर आहेत, विषारी धूर पसरलाय की तिथं राहणाऱ्या मुंबईकरांचं जीवन आरोग्य धोक्यात आलंय. त्यामुळेच की काय, स्मोक अफेक्टेड रेसिडेंट्स फोरम म्हणजे धुरामुळं गुदमरलेल्या रहिवाशांची संघटना काढण्याची वेळ इथं आली. जगातली अशा प्रकारची पहिली संघटना असावी आणि अशी संघटना असणारं मुंबई हे जगातलं पहिलं शहर असावं. खरं तर 1996 मध्ये मुंबई हायकोर्टानं महापालिकेला ठणकावून सांगितलं होतं, इथं कचऱ्याचे डेपो अंशतः बंद करण्याचे आदेश पण दिले होते. पण स्वच्छता अभियानाच्या गप्पा एकीकडे आणि कोर्टाचे आदेश चक्क धाब्यावर बसवले गेले. मुंबईत दररोज 8-8.5 हजार मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. त्यापैकी 2/3 कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीनं विल्हेवाट लावलीच जात नाही. गेल्या 10 वर्षात 2,500 प्रेक्षको, गेल्या 10 वर्षात 2,500 सफाई कामगारांचा विविध आजारांनी मृत्यू झाला. ही झाली अधिकृत आकडेवारी. त्यात कंत्राटी कामगारांचा समावेश मी केलेला नाही. या सफाई कामगारांना, देवनारच्या परिसरात राहणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या रहिवाशांना साधा जगण्याचा अधिकार नाहीये. या परिसरात घरं विकत घेणं हा गुन्हा झालाय का? इथे राहणं शाप झालंय का? चुरचुरणारे डोळे आणि श्वसनाचा त्रास सहन करत तेरे आणखीन किती काळ जगायचं? 1/3 मुंबई आज अशी जगते. देवनारची सकाळ उजाडते ती धुरात आणि संध्याकाळ मावळते ती देखील धुरात. हे मानवी हक्कांचं उल्लंघन नाही? एखाद्या छोट्या राज्यापेक्षाही मुंबई महापालिकेचं बजेट जास्त आहे. मग कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेला निधीची कमतरता भासते आहे, यावर विश्वास ठेवायचा का? देवनार डम्पिंग ग्राउंडला वारंवार लागणाऱ्या किंवा लावल्या जाणाऱ्या आगी, त्या विषारी वायूमुळे गुदमरणाऱ्या एका लहान मुलाचा झालेला मृत्यू, डम्पिंग ग्राउंडला ड्रग माफियांनी घातलेला विळखा, त्यांची दहशत, हे सगळं चिंतेचं नाहीये. पण त्याहीपेक्षा महत्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे प्रेक्षको, तो म्हणजे देवनारच्या कचरा कंत्राटातला भ्रष्टाचार. देवनारमध्ये दररोज जेवढा कचरा गोळा होतो त्यापेक्षा जास्त पैसे कंत्राटदारांना दिले जातात, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. तर भाजपशी संबंधित कंत्राटदाराचं कंत्राट संपल्यामुळं देवनारच्या कचरा डेपोला जाणीवपूर्वक आगी लावल्या जात आहेत, असा शिवसेनेचा दावा. या आगीची चौकशी करण्याचे आदेश आता सरकारनं दिले. पण इथल्या कचरा माफियांशी नेमकं कुणाचं साठोलोट आहे? कुणाचे आर्थिक संबंध गुंतले? बिल्डर लॉबीचा याच्याशी काही संबंध आहे का? कारण प्रश्न 300 एकर गोल्ड माइन असलेल्या जागेचा आहे. मुंबईतल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याची योजना खरोखरच महानगरपालिकेकडे आहे का? आणि असली तर राबवायची हिंमत त्यांच्यामध्ये आहे का? हे सगळे प्रश्न सोडण्याऐवजी सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीतच गुंग आहेत का? देवनार कचरा डेपोला लागणाऱ्या आगीमागचं नेमकं गौड बंगाल काय? आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देवनारच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारणाची होळी खेळली जाते का? या मागे राजकारण आहे की अर्थकारण? कचरा कंत्राटातल्या भ्रष्टाचाराला कोण, कधी आणि कसा आळा घालणार? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोकटोक कार्यक्रमात धुमस्त देवनार. धुमस्त देवनार. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीवरून सत्ताधारी शिवसेना भाजपमध्ये अशी संघर्षाची ठिणगी पडली आहे. कचरा कंत्राटात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून भ्रष्टाचार करणारे लवकरच जेलमध्ये जातील, असं खळबळजनक वक्तव्य भाजप खासदार किरीट सोमय्याने केलं आहे. तर भाजप नेत्याची भागीदारी असलेल्या कंत्राटदाराचं कंत्राट संपल्यानं ही आग लावण्यात आल्याचा पलटवार सेनेनं केला आहे. मुंबईत जी कचऱ्याची आग आहे ती कचरा घोटाळ्याची आग आहे. कॉन्ट्रॅक्टरला 10 ते 11 हजार मेट्रिक टनचा रोज
पैसा दिला जातो हा कचरा घोटाळा आहे आणि त्याची चौकशी माननीय मुख्यमंत्री किंवा महापालिका आयुक्तांनी एक स्पेशल टास्क फोर्स नियुक्त करून करावी। या ठेकेदारासोबत भाजपच्या कुठल्या नेत्यांची पार्टनरशिप होती त्याची चौकशी झाली पाहिजे आणि पुन्हा त्या ठेकेदाराला ठेका मिळाला पाहिजे म्हणून हे भाजपच्या नेत्यांच्याकडूनच आगी लावल्या जातात काय याची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आज आम्ही केली आहे। विधिमंडळातही या आगीचे पडसाद मंगळवारी उमटले। या निमित्ताने शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादीनं उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। माननीय रामदासभाई यांनी त्या देवनार आगारला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्ट होतं ते भारतीय जनता पक्षाचा पार्टनर त्यात होता। ते कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर आगी लागायला सुरुवात झाल्या म्हणून SITची चौकशी करावी अशी राज्याच्या मंत्र्यांनी मागणी केलेली आहे। ती SITची चौकशी राज्य सरकार करेल काय? तर या आगीची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिलेत असं सरकारने स्पष्ट केलंय। हे कंत्राट पहिले कोणत्या एका पक्षाच्या माणसाकडे होतं आणि त्याच्यानंतर ते कंत्राट संपलं आणि त्याच्यानंतर या आगी लागतात। अध्यक्ष महोदय, यासाठीच आपण पोलिसाकडे हे प्रकरण दिलेलं आहे। चौकशी होईल, चौकशी झाल्यानंतर जे समोर येईल सत्य अध्यक्ष महोदय त्याच्यावर कारवाई। सत्ताधारी पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना देवनारच्या आगीत राजकीय पोळ्या भाजू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय। मला वाटतं हे उगाचच पेटत्या कचऱ्यावरती राजकीय पोळ्या भाजण्याचं षडयंत्र काही जण करतायत। तिकडे ज्या काही माफिया गँग आहेत त्यांचा बंदोबस्त करायला महापालिकेकडे संरक्षक दल नाहीये। तिथे DCP रँकचा एक अधिकारी पाहिजे, पोलीस संरक्षण पाहिजे। ते संरक्षण तात्काळ राज्य सरकारने त्यांना दिलं पाहिजे। मुंबई महापालिकेत मांडीला मांडी लावून सत्ता गाजवणारे शिवसेना भाजपचे नेते आता निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांचे गळे धरू लागलेत। देवनार कचरा डेपोचा प्रश्न हाताळण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आलंय, त्याला आपण जबाबदार नाही हे दाखवण्याचा तर सेना भाजपचा हा खटाटोप नाही ना। दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।